हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. रावणो सीतेक रथार चढून घेऊन ती आकाशा वाटेन तो वर्तस त्या वेळार सीतेक कसं करचें म्हूण कळ्ळी. नेलार दुखून चमकला तो विषय विंगड यो आकाशा वयरच्यान वर्तस जाल्यार कितली जाता तितली व्हडान ती सांगतरस की लक्ष्मणा तूं खंय आस पळय म्हाका राक्षसान अपहरण करलेलें तुका कळ्ळी मॅ. हे रामा धर्मिश्ट जावन धर्मा वाटेर चलचे खातीर जिवनाचें सर्व सूख सोण कश्टार पडला तूं आतां जाल्यार धर्मा खातीर तितली करतल तूं आतां म्हाका अधर्मान ओतांडून व्हरतरस हाका तूं कसले करना मॅ म्हूण म्हळ्यार केन्नाय दुष्ट दंडन अधर्मी जनाल दंडन सकड करतल राम आजी असल पापिश्ट रावणा कसले दंडन दिना म्हूण म्हळें तिका मना दिसत पाप ती सांगतरस अनेक हांग सांगता कसं म्हूण म्हळ्यार दुष्ट जनांकय तांणी करचे पापकर्म हांग दिल्ला पळय ह्रियमाणाम अधर्मेण माम राघव न पश्यसी ते सांगतरस ती म्हळ्यार म्हाका रावणान अधर्मान तांडून व्हरची तुका कळ्ळी मे म्हूण. मागीर सांगतरस कालोपी अंगी भवत्यत्र सस्यानामिव पक्तये सकर्म कृतवाने तत् कालोपहत्न चेतसः. म्हळ्यार दुर्जनांक तांणी केल्लेले पापकर्माचे फल पळय कुडलें मेळना खंय. कर्म फल मेळका जाल्यार सस्य पळय कशी हांग दिल्ला पळय सस्य म्हळ्यार झड्ड आशिल्लें ओड जावन रूख जावन मागीर फल दिवचें न्हय. सस्यानामिव पक्तये म्हूण म्हणलां. सस्य ते ओड जावकात मागीर कितले की कालक्रमेण फल दिवची पळय तशीची दुश्ट जनांक गेल फल तशी खंय दनकी मेळची खंय तशी तो रावणाकय ती बिश्टाय तरस तुका काल लाग गेला म्हळ्यार मरण लाग गेला तुका तशें चावन आमगेले कन्नडान म्हणटाचे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून म्हळ्यार विनाश लाग येईल तेन्ना नाश लाग येईल तेन्ना बुद्धी आमकां हात दिना कसले येता आमगेल्या मनान तशी वायट कर्म करतरस तूं केल्लेले पाप तुगेले जिवनाचे त्या पापान तुका इद जाता रामाल निमती तूं मरण पावता म्हूण म्हणटरस अन्य कडेन तिका दिसता पळय हे मनशाले मनान तूं कसले एक असले कश्टा सिच्युएशन येतना नाना आलोचने विचारसता हाजे निमती जल्वे आतां आमी कशें जल्म म्हळ्यार आमी आतां कश्टार आसा जे कश्टा दुखून चुकोवन घेवची कशी म्हूण पळोवची पशी चड तांणी आतां खूश पावता कितकी हांक कळ्ळें हांनी दुख्ख पावता कितकी आमगेले काल अशें गेलो आमगेले कश्ट आमकां अशें येयले असले आलोचना येता शिवाय धिंगमूड जाताची आतां तत्काल हे कश्टा दुखून चुकोवन घेवच्या कसो कोरका म्हणलेलें विसरून वता तशी ती काय आतां तेंची तरस ती सीता देवी ती महालक्ष्मी ती जाल्यार ती सामान्य मनुष्य रुपार आस देखून मनशालीची बुद्धी दाखयता ती आतां निजावन तांकां दोग जाणांकय रामाकय सीतेकय हें नाटक आमी करचें म्हूण तांकां गोत्तस शिवाय पळयतले जनांक सीतेल अपहरण जाल्ला म्हूण सांगून दिसतरस. तशीच सीतेय मनुश्यांक एक कशें सहज गूण आसता पळय नाना चिंतन करचें कश्ट येतना तशी ती वय चिंतन करून ती सांगतरस खंय एक पंत रावणा उलयता आतां तिगेले इतलें ती सांगतरस कैकेयीक आतां बारी संतोश चेवचो पुरो
तिगेल मना कसं आशिशिली आमकां रानां धांवडाका मागीर रामाने आनंदातलं रे लायक बरं ताका जेतं राज्य म्हणून तिगेल मन आशिल्लें न्हय पळय कैकेयी येवन रामा बेट्टून चमकले जाल्यार आतां कश्टा कालो सीतेक कश्ट येतना मन दिंगमूड जाता कसं आलोचन करता म्हण ना म्हण दाखोवच तर अशी एका एक समनातिलें वाक्य उलयल्या बरें दिसता आमकां ती सांगता रस कैकेयीक आतां भारी संतोश जातली त्या म्हळ्यार आतां रामाल बायल मिगेल अपहरण जाल्लें म्हणटना राम आतां म्हाका सोदूच्या म्हूण वता राक्षसाल ती रामा आपाय जाल्यार सुरवे संतोश पोवचे कैकेयीन म्हूण सांगून मागीर वत्तन येतान ते वनदेवते लेगी वतन कसं रूख मेळटा तादल्यागी कसं जड्ड मेळटा तादल्यागी वनदेवते लेगी सकडी ही रामाक कळ्ळो सीतेल अपहरण रावणान केलां म्हूण सांगून वग्गी कळ्ळो तुमी सांगेच वचून सांगता प्रस्रवण पर्वत दिसले तिका ती कुडले मेळिल्ले ते प्रस्रवण पर्वताकय पांय पडली तिणें आनी रामा तिळशी रावण सीते अपहरण करता म्हूण सांगून म्हूण मागीर ते वन देवते वृक्ष देवते तांकां पुरे सांगता रस मागीर सांगता रस हे प्राणी मृग पक्षी कसं सकडी रानांत तसं की तांकां पुरे जे नांव अपहरण जालेले विशयी कळ्ळू न्हय रामा सांगेचे वचून रामा सांगेची इत्याक म्हळ्यार ती सांगता रस विवशापहरतता सीते रावणेन ती शंसता विदित्वा मा महाबाहु अमुत्रापि महाबलः तो राम महाबाहू जावन आशिल्लो हांव खंयचेर लोकांतू आसो तो म्हाका पराक्रम करून त्या रावणाक मारून म्हाका तो घेवन वता राम सुक्षेम जावन घेवन वता जाल्यार विशय आतां ताका कळका न्हय कोणेय वचून सांगयाची म्हूण सांगून ती वतरस रावणाले रथ मुखार चमकलेली तशी तिका जटायू पक्षी दिसता ते जटायू पक्षी तीन सुरवेकय पळयला न्हय ती त्या जटायू पक्षी ती कोण कसली इती म्हूण रामान तांकां सांगला न्हय तिका ते जटायू पक्षीक पळोवन भारी संतोश जाता ती तांतूय भंय आसा मनांत एक गुर्ताच मेळ्ळो म्हळ्यार संतोशी असं ती दुख्खाचे सोर मानपाप संतोश म्हणून संतोशार बॉब मारूं ना असं ती रावणाला अधीन जावनूची म्हणटना ती आपयता हे जटायू एक पण पळ मेगेला अवस्थ पळय हांव कोणेय नातील वेळार आश्रम आसतना ना तशी आसतना हें रावणान म्हाका अपहरण केलां तुका हें निशाचरां राबोवचें जायच ना जाल्यार ताका म्हळ्यार हो भारी बलिश्ट खंय कितलें की युद्ध गेलो काय मेगेला पुराय जंब कोचितूर आशिल्लो पण तागेलो आतां आयुध मंत्र न्हय बरी दुश्ट बुद्धीचो म्हणटना तूं येवचें नाका तूं म्हाका राखो येवचें जायना तूं जाल्यार तशी वग्गी वचून रामाक मिगेले अपहरणाचे वार्ते सांग लक्ष्मणाकय कळ्ळो म्हूण सांगून ती सांगता पळय हांगा जटायून येवन रावणाल्याक युद्ध करूं असं ताका रावणाला ताणें मरण म्हूण आशिल्लें जाल्यार जटायून सुरवेक उबून वचूं आशिल्लें म्हूण आमकां दिसता जाल्यार कसल खंयच्या वेळा जेवका असल सिच्युएशन आमगेले जिवनांत येता कसल की जतर रस त्या वेळा आमी दिंगमूड जाताची कसं करचें म्हूण कळना मागीर पुरे जावन वतरी मागीर मनावचें आमी अशी करीत आशिल्ले आमी तशें करीत आशिल्ली कितकी हें करीत आशिल्ली कितकी अशी कसलें करूं जत्वे पळयत आशिल्ली पुरे मागीर दिसचें आमकां जाल्यार जावका असं कसलें ताका समजावन पुरे जावन वता आमगेलें मनय त्या कसलेची सम करूं जायना नशी परमात्मो मनय दिंगमूड करता तेंची सम करचें आमगेले निमती जत्ता म्हूण तागेले मनांत आसल्यार आमगेले मनांत पुंकान पुंक जावन आलोचन हाडयत तो हें करायची त्या करायची म्हळ्यार प्रेरण दिता हें जावची ना वची ना म्हूण जाल्यार आमकां मनाक कसलेय प्रेरण येना मन स्तब्ध जाता मागीर दिसचें आसा आमी त्या कोरयत आशिल्लें अशें कोरयत आशिल्लें ताजे निमती समजत आशिल्लें दिसता तशें पुरे मागीर दिसची तेन्ना कळटा आमी पुरे परमात्माला हातांत उरलें सुत्र बॉम्बिशी ताणें सांगिल्ली तशी आमी चोलका शिवाय आमी लेगीत कसलें जायना म्हणून तसले सिच्युएशन येतात तेंची ही सीते जटायूला सांगता तूं वचून रामाक विशय तिळशिल्या पुरो तो येता म्हणून जाल्यार जटायू सुरवेक रावणाक पळोवन रावणा लागीं धांवन येता तो पळय रावणान अपहरण केलां सीतेक जटायू ऐक पडला पळीत वैरेश कोरून त्या वेळार ताका रावण आनी वैदेही रथार वचचें दिसतरस त्या वेळार जटायू चंद कोरून सांगता हे दशानना
तुका धर्मनिश्ठ आशिल्लो मनीस न्हू तुवें वेदाध्ययन केल्लो न्हय तुका गोतच न्हय हें कर्म निंदीत कर्म असल पुरे कर्म कोणें करूनच म्हणून हांव कोण सांगू का म्हूण तुलें पुरो जाल्यार हांव जटायू म्हूण म्हणलेलो गृध्र पक्षी दशरथाल पूत रामू सर्व लोकांकय रायूच तो खाली अयोध्येक न्ही तेच्या आनेक म्हण म्हळ्यार धर्मिश्ट लोकां हित कंच्यान म्हूण पळोवन हित करच्यान तूं आसूत तसले एक लोकांची राय जावन आशिल्ले धर्मपत्नीक तुवें कसलें अपहरण केलें चुकी नवी धर्मिश्ट जावन आशिल्लो राय परस्त्रींक स्पर्श करना तांतूय परस्त्रींक स्पर्श करना तांतूय परपत्नीक आपडचें म्हळ्यार महापाप आनी रायाल बायलांक विशेष रक्षण आसता तुका परस्त्रीले स्पर्शा बुद्धी केदन किराबूक आशिल्लें तूं कितलें शाप न्ही आस म्हणटना तूं आत्ताय कसलें ही नीच बुद्धी करता एक चांगू रायू धिमंत व्यक्ती म्हण जाल्यार निंदन करचें तसल काम करूकनच तशी दुसऱ्या पत्नीकय कश्ट आसतना रक्षण करचें रायूची धर्मिश्ट तांतूय तूं दुसऱ्या पत्नीकच अपहरण करचें वायट काम करतरच न्हू तुवें म्हणून तेच न्हू एक तुवें मनावर रावणा अर्थ काम कसले जावो अर्था विशय जो कामा विशय जो शास्त्रांत न ज म्हणलें तसले रीती तो धर्म म्हणून घेना धर्म अर्थ काम हे पुरे रायू आश्रय जावन आसता धर्माक अपजय जावो अधर्म जावो ताका एक वांटो रायाक येता ते म्हळ्यार रायू ताका मूल जाता अधर्मी जन आसल्यार नवें अधर्म जावचें रायाल एक कर्तव्य अधर्मी जनांक नाश करचें जाल्यार हांगा तूं राय जावनय अधर्मार चलता म्हूण जाल्यार आनी कसं सांगचें आस तुका तशी आत्माक दिसतरस तूं पापिश्ट तूं धिमंत राय न्हय तूं पापींक एक पंत कसं की एक दुर्लभ जावन आशिल्लें चांगपण मेळचें आसा खंयचे की जन्माच्या पुण्याक तशी तुका कसं की एक तुगेले पापान तुवें कसं की चांग आशिल्लें देखून तुका हें काम करूं जाल्लें ना नातल्यार तुका ते सीते आपडतना तुगेले माते भितून वता आशिल्ली कितकी जाल्यार आनीक तुका सांगता पळय तूं चांग राय वय म्हूण जाल्यार तुका रामान कसं केला तुगेले राज्य ये न्ही तो तुगेले अंतपुरांत तूं ये न्ही तुगेले देशा पांय दवरनी तूं खंयकी असोचो रावण राक्षसो तुका राम तुगेले सुद्दीक येनी म्हणली नंतर तागेले विशयांत तूं तागेले बायले अपहरण करून अपराध करता कसलें तूं चुकी न्हू तूं करचें तशी आतां शूर्पणखेल खातीर जनासतना आशिल्ले खरासुरान रामा बादिवन आसच्या पुरो रामाले युद्ध करून आसच्या पुरो युद्ध जातना एकलो कोणकी मरता एकलो कोणकी वंता तें सहज त्या युद्धांत तूं खरासूर मेल्लो राम वंतलो म्हणटना रामाल चुकी म्हूण लेखून तूं कसलें रामाल बायलेक अपहरण करता तिका सोडी तशी इंद्रान वृत्रासुराधीश मारल्या बरी राम तुका मारत आनी कसं म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಅವಂಗಲೇ ತುದೀರಿ ವಿಷ ಸರ್ಪು ಲಂತರಸ म्हूण जाल्यार ते केदन चपता म्हूण म्हणलेलें एक भंयार आसता जाल्यार मूर्ख जन ते चपतना पळया म्हूण लेखता तूं तशी जल्लात मूर्ख जाला तूं तशें जावन खंयचें काम कोर न्हू पुण्य ना पाप मेळटकी किर्ती ना अकिर्ती मेळटकी यशस्सु ना निकृश्ट जावन पळयता की तसले कर्म कसले करता तूं म्हाका हांव इतले पुरी बुद्धी सांगता कसल्याक म्हणून तूं लेखूं नका हांव म्हाका 60 वर्ष जालें मानतार म्हळ्यार मानतारो तूं आनीक मिगेल्यांतला मस्तू सानो जाल्यार हांव तुगेलें युद्ध करता ही ताका म्हणल्यार मिगेल्या इद्राक तूं वैदेहीक अशी व्हरूं जायना तशें जावन तूं राब मिगेल्या युद्ध करी पळय हांव कितलें सशक्त म्हूण पळय तुका मारना जाल्यार ह्या वैदेहीक सोडवान घेता की ना म्हूण पळय म्हणून तो म्हणटरस हांव वांचून तितले वेळू
तू सीतेक व्हरू जायना खंडीत म्हणून राब 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 यो तुका युद्ध करी म्हणून सांगता. मी लागी युद्धाच्या तुका युद्धाचे एक आतिथ्य दिता तू ते घेवन वचू का म्हणून जटायू सांगता. ताणें सांगिल्ले विशयान तो एक पुणी अन्याया उत्तर ना. न्यायाक समजावन उलयलो तो जाल्यार वो अबजी पापिश्ट न ब्राह्मण ताका जोर कोप येता. तागेले 10 मात्ते दिसता. 10 मात्तेन तूं 20 दोळे. ते 20 दोळे दुखून तो ताका जटायूक तांबडे तांबडे दोळे करून कोपान पळयता. सीदा तो जटायू लागीं येताच येता. इथे म्हळ्यार आनी युद्ध आपयलां न्हय. शिकयता तुका बुद्धी म्हूण सांगून जटायू आयलो. जाल्यार समाची व्हड युद्ध जालां तांकां. दोनी मोड परस्पर घर्शण करतशी व्हड देहाचे रावण आनी जटायू अद्भुत युद्ध करताची. त्या वेळाक रावण ताका बाण प्रयोग करता. वो जटाय कसं करता तागेले पक्कान ते बाण पुरय फापून उडयता आनी तागेले कोक्कान तागेले हात पांयाचे चूप नांगटान रावणाल्या आंगाक पुरे घाय करून सोडता. मस्त घाय जाता. त्या वेळार ताका जोर कोप येता. पिडा न्हय जातरस मस्त घाय जाला आंगाक. मागीर यो येवन कोंकीत न म्हणटा आनी हाका मारूं का म्हूण सांगून 10 बाण प्रयोग करून तो जटायूक मारता. जाल्यार जटायूक दोळ्या एदराक सीता देवी दिसता देखून तो ते बाणा दिकड मन दिना. सीधा भायर येता तो. त्या वेळार तो कसो करता रावणाले आंगार पळोवन तागेले बिल्लू बाण पुरे पिसून घालता. सिगुळून घालता. त्या वेळार रावण तागेले रथार दुखून आनी एक बिल्ल काडून अपासय जटायू वयर सुमार बाण सोडता. अशीची मस्त वेळ थंय तांगेले मध्येन युद्ध जाता. खंय तर म्हळ्यार जटायू एक पंथाक रावणाले रथाचे ते हेसरगत्ते पुरे मारून दवरता तो. जाल्यार तितले करूनय शारथीकय मारता. रथूय तो जाल तितले कोचोवन घाल्या वरी करता. भुंयचेर पडलो खंय रावण सीतेल समीत. कडेर जाल्यार तो मंतार जाला. रावण सूक्ष्म जावन जटायू पळयता. ताका युद्ध करूं जावची ना तितले घाय जाला ताका. मंतार जाला. उब्बू जायना ताका म्हूण कळ्ळे कुडले तो रावण आकाशाक वापस ते रामाला बायलेले सीतेला हात धरून आकाशार घेवन उपता. वापस जटाय सांगता तुगेल अल्प बुद्धी निमती तूं आतां मरता. सीतापहरण तू विष पिल्ल्या बरें जाला तुका तशी तूं मरतल खंडीत म्हणटना सोडी तिका सोडी तुका राम लक्ष्मण दोग जन करून मारतलीची. आतां तुका ते गोत्त सुनूची तुका कांय गोत ना म्हणना तांगेल प्रताप. गोत्त सुनू न्हू तूं तांणी दोग जनान नातील तेन्ना हांगा सीताक अपहरण करूं आयलो. आतां तूं हें समवें निप्प न्हू कोणेय नातील तेजें अपहरण करचें समवें. तूं बारी वीरपुरुश म्हणटाची. लंकेश्वर रावण म्हणटाची असल विशय तुका सम न्हय नवे. तूं शूरची वीरची पराक्रमीची म्हूण जाल्यार उठा. एक घड राब आनी युद्ध करी. त्या वेळार कळटा कोण बलिश्ट हांव की तूं म्हूण सांगून. तशें जावन कसो केल्यार वो रावण हल्लना न्हय म्हणटना तो कसो करता रावणाल फाटेरी बैसून तागेले नांगटान आनी कोक्कान ते तागेले फाटी सगळी कोंकून दुखोवन घालता. ताका चिकी कडकडवच्या सूर जेवता. दुख्खू सूर जाता रावणाक. त्या वेळार कसो करता म्हळ्यार जटायूक तागेल्या हातानच मारता. तेदन वापसय तो जटायू सोडना तागेले 10 हातूय निकळान घालता खंय तो 10 हात. तें जाल्ली कुडले वापस थंय 10 हात येता खंय ताका. तशी त्या वेळार जटायूक सम मारून घालता यो. मस्त वेळ युद्ध जालें तांकां वापस. जटायू कसो करता म्हळ्यार तागेले 2 रेक्के आनी दोनी पांयूय उब्बू जावचे न्हू ते
कातोर घालता रावण. आतां ताका उब्बू जायना की तो नेलार पडलो. नेलार पडून सगळींची रक्तान बुड्डून गेलो. ताका आनी वैकी न्हय की थोडें आयुश्यस. त्या वेळार सीता थंय धांवली खंय ती दुख्खान जटायू लागीं धांवली खंय ती. जाल्यार रावण कसो करता वपास तिका तांडून व्हरूंक पळयता. जाल्यार ती त्या जटायू लागीं बैसून त्या जटायूक आपूण आपूण पळोवन पळोवन रडतरच ती भारी दुख्ख जाता. म्हगेले खातीर रावणा लागीं युध्द केलें न्हय, म्हगेले खातीर न्हय, हाका कशें जाल्लें म्हणल्यार दुख्ख जातरच तिका ती सांगता खंय मनशांक दावे बदी उज्यो बदी स्फुरण जावचें. जेवो पक्षी धनी मृगा धनी हें पुराय आयकल्यार खंयची सुखाची सूचन दिता खंयची दुख्खा सूचन दिता म्हूण कळटा. जाल्यार हें पुरे मृग पक्षी रामाक म्हगेलें दुख्ख सांगता म्हूण सांगून नाना रितीर ध्वनी करतरसची. जाल्यार म्हगेलें दुख्ख रामाक कळलेलें ना कितकी. हांगा पळय पाप जटायू पक्षी रावणा धक्कून म्हाका राखूं का म्हूण सांगून युध्द केलेलें. जाल्यार आत्तां रावणाल निमतीची पायूं पुरे कातरसून घेवन नेलार पडला पाप. हे रामा, हे लक्ष्मणा, तुका खंयचे पक्षीचे ध्वनी आयकना मे एक पंत म्हाका राख हे रावणाले दुखून म्हूण सांगून ती व्हडव्हडान उलयतरस त्या वेळार रावण वपास येता आनी तिका केशाक तांडून धरून केस धरून तांडून वता. स्त्रियाले केशाक हात घालून नज म्हूण सांगूनस वायट म्हूण सांगूनस. आतां ही हात घालता ही गेल केंसां हात घालतरस रावण कशी दुशासनाक आनी दुर्योधनाक आनी कशी अंत्य जालेलें. दुशासन पळय सीतेले ही गेले द्रौपदीले केंसां तांडूनूच तो ताका घेवन सभास्थाना आयलो. तागेलें अंत्य कशी जाल्ली पळय. तशी केन्नाय स्त्रियाले केशपाशाक आपूड नज म्हूण सांगूनस. तशी केंस धरून तांडून तिका घेवन वतरच तो तें तशी जाल्ली बे. केन्ना सीतेल मात रावणान हात घाल्ले त्या वेळार सगळे प्रपंच स्तब्ध जाले. खंय पळयल्यार थंय काळोख जाल्या वरी जालें खंय. सूर्य निस्तेज जालो खंय. वारें चलचेर आबयलें खंय. तशी जाल्यार आंग दिला कसने म्हळ्यार श्रीमान पितामहः कृतं कार्यमिति व्याजहार प्रहरष्टा व्यतिशाश्चासन सर्वे ते परमर्षयः म्हळ्यार श्रीमान पितामह म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म दिव्य दृश्टीने पळयतरस सीतेक म्हळ्यार लक्ष्मीक रावणान तांडून व्हेल्लें पळयलें कुडलें हो देवतेंगेलें कार्य सिद्धी जाल्लें. सर्वे ते परमर्षय कृतं कार्यम इति सर्व देवतेंक संतोष जावची वेळ लाग येयलो. देवतेंगेलें कार्य सिद्धी जाल्लें म्हूण सांगून भारी संतोष जालो की. आमकां दिसता कसो संतोश न्ही. आयिल्ली तांणी राक्षस संहारा कार्या खातीर न्हय तें कार्य लाग येयलें म्हणून चतुर्मुख ब्रह्माक संतोष जालो आनी देवतेंक करना हें राक्षसाल निमती म्हूण. ते मात्र दंडकारण्य निवासी ऋषी मुनी आशिल्ली पळय तांणी सीतेक रावणान तांडून व्हेल्लेलें पळोवन भारी तांकां व्यथी जाल्लें. जाल्यार हें दैवेच्छेन जाल्लेलें इतले काळ रावणान केल्लेलें आयलें आनी रावणाल अंती लाग येयली सई म्हूण सांगून तांकांय दिसलें की कोणाक दंडकारण्य आशिल्ले ऋषी मुनीक पुराय. रावण तिका घेवन आकाशार दुखून उब्बून चमकलो वची. तशी सीते रडतरस दुख्ख भोगतरस कसं केल्यार तिका सोडोन घेवचें जायना. केदन रामाक कळटल की विशय केदन लक्ष्मणाक कळटल की म्हूण ती लेखता हांगा देवते तांगेल कार्य सिद्धी जाल्ली म्हूण लेखताची. ब्रह्माक आनी देवाले अवताराचे कार्य लाग येयलें म्हूण सांगून कळ्ळें. तशीची
पुराय जनाक तांग तांगेल म्हळ्यार कसं की एकल्यांक दुःख दाखोवका जाता संतोषू अशें पुराय जे तरस कडेरी ती तो वर्तरस रावणू तांडून तिगेल केंसां दवरून तांडून मरता केंसां बरी माळून घेतिल्ले फूल पुराय जोण भुंयचेर थंय 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 पडतकय त्या वेळार सीतेन घाल्लेले आभरणय ಸ್ವಲ್ಪ थंय थंय भुंयचेर पडता तिगेले गळ्या घाल्लेले हार पडतरस हातांतुले कांकण पडतरसाची त्या वेळार सूर्य निस्तेज जाला म्हणलें न्हू तो लेगतकय सूर्य धर्म ना सत्येन नास्ति धर्म कुतः सत्यं नार्जवं नान्ध्रसंशता यत्र रामस्य वैदेहीं भार्यां हरति रावणः धर्मयना सत्ययना आर्जव म्हळेल ना अंध्रशंस्य दयापरत म्हणटात त्या वयना तसल रामाल बायलेक सीतेक रावण अपहरण करता म्हूण जाल्यार हांगा कसल व्हरलें कांय ना म्हूण सांगून सर्व प्राणियोय रक्ताची मृग पक्ष्य वृक्ष पुराय तांगेल मटा दुःख करत रसाची पुराय वनदेवते तशी तांणी कडकडीत रसची दुःखान त्या वेळाक रामा लक्ष्मणा म्हूण सांगून सीते रडत रस दशरथ तिका दशमुख रावण तिका अपहरण करून व्हरतरस इतली रडल्यार राम लक्ष्मण येना ती पळोवन तिका मस्त भंय जाता सीतेक आनी म्हाका रक्षण करूं आनी येयनाचवें खंय चमकलीची म्हूण मस्त भंयान येस भारी उद्वेगान येस सीते त्या वेळार तिका कोपूय येता दुखय जाता रस जाल्यार त्या कोपान रावणा लागीं सांगता राम लक्ष्मण नातिल तें नेवन म्हाका कांपून व्हेल्लें न्हू तुका लज्ज जायना बरी दुश्ट मनात तुवें केल्लें दिसतें मायामृग न्हय तुगेल निमती तें मायामृग आयिल्लें दिसता तुवेंच पेटोवन म्हाका बामणाले दुखून धूर केल्लें दिसता तुवें आतां त्या जटायूकय तुवें मारली न्हय कसल नमने राक्षस बुद्धीची तूं राक्षसालान तूं चांग राक्षस तूं राक्षसालान तूं अधम राक्षस तूं भारी पराक्रमाचो म्हूण सांगून तूं लेखता न्हय तुगेलें नांव सांगून येवन तूं रामालें युध्द करता आशिल्लें आनी म्हाका गेलवून मोरका आशिल्लें तें जल्वे तुका ना न्हय राम लक्ष्मण ना म्हाका रक्षणे कोणय ना म्हूण कळ्ळेलें तेन्ना तेवय फटिंगपणार एक संन्यासी वेस घालून येवन तपस्वी वेस घालून येवन म्हाका अपहरण केलें न्हय हें तूं व्हडलो पराक्रमी सकट म्हणटा तूं बरी हेडी जाल्यार जनान मांद्र अशें करचें पराक्रम बद आशिल्लें जन येद्र राबून युध्द करताचें तुका आतां लज्ज जायना म्हूण सांगून ती मस्त उलयता कशें उलयल्यार तो अधर्मी न्हय रावण ताका कसलें मान मर्यादा कसलें आसवें ना न्हय सर्व सोडलेलो तो स्त्रियाल खातीर कसलेंय करता आशिल्लो तो कांय ऐकपणांतल्या बरी कोर न्हू वरची प्रकार व्हरता जाल्यार ती नाना रितीर ताका उलयत रस तूं आनी ಸ್ವಲ್ಪ काळ भितर काला पाशाक वश जाता तुगेल्या गळ्याक पाश पडलेलो आतां म्हाका दिसता रस भंय ना तुका तूं भंय तुका कळना म्हळ्यार कसल्याक म्हळ्यार तुका मान मर्यादा कसलें ना विश पिवन वांचू जातवें ना न्हय तशीच रावणा तुवें रामा अपराध केला तुवें काय आनी मस्त काळ वांचना म्हूण सांगून ती नाना रितीरी प्रलाप करतरस रावण तिका घेवन वतरस आनी रावण तिका खंय व्हरता म्हणलेली काणी फायच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता